लोकशाही रामभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या काही वर्षभरापासून अत्यंत चांगल्या प्रकारे रस्त्यांचं काम चालू आहे, पण त्या रस्त्यांना काही प्रवृत्ती सहकार्य करत नाहीत. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर हिंदू समाजाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला, रस्ता मोठा करण्यात यावा. मग ते पाठक हॉस्पिटल पाशी असेल, सिव्हिल हॉस्पिटल पाशी असेल, आणि मग रस्ते मोठे झाले, मंदिर मागं घ्या, नवीन मंदिर बांधण्यात आले. पण काही प्रवृत्ती या प्रशासन त्याला बळी पडतंय, आणि प्रशासन बळी पडल्यामुळे रस्त्यामधलं अतिक्रमण काढलं जात नाही, आणि त्याच्यातनं कुठेही रस्ता मोठा होणार नाही. आणि त्यांचं अतिक्रमण तसं असलं पाहिजे, पण त्या अतिक्रमणाला कुठे बेस नाही. वास्तविकता कुठेतरी अचानक थडगं निर्माण करायचं, त्याच्यातनं कुठेतरी अडथळा निर्माण करायचा, असा प्रयत्न हा सातत्याने अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग हिंदू समाज जर पुढाकार घेत असेल, मंदिरं मागं घेत असेल, रस्ता मोठा होत असेल, आणि जर दुसऱ्या बाजूने जर दुसरं कोणी अतिक्रमण काढत नसेल, तर आज देखील आम्ही तशाच पद्धतीने मागणी केली प्रशासनाला की इथं सर्जेपुरा रोड आहे, आणि सर्जेपुरा रोडवरती जर इथं मंदिरं असतील, आणि मंदिरात देखील जर तोपर्यंत थडगे काढत नाही तोपर्यंत आम्ही मंदिर काढणार नाही. आणि हे मंदिर आम्ही आता मोजलं की कुठेही रस्त्याला अडथळा ठरत नाही, त्यामुळे मंदिर काढायचं नाही, अशा प्रकारचा निर्णय आमच्या सर्व इथं असणाऱ्या तमाम हिंदू बांधवांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे इथं कुठेही रस्त्याला अडथळा न येता आमची मागणी आहे की जे थडगे जे अनधिकृत रस्त्यावरती उभा केले गेलेत, अचानक उभा केले गेलेत, काही वर्षांपूर्वी उभा केले, त्याला लगेच हिरवकरण करण्यात आलं, आणि काढायची मागणी झाल्यानंतर त्याला दुरुस्ती, रंगरंगोटी, त्याला लाइटिंग करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे हे कुठेतरी प्रशासनाला आव्हान आहे. त्यामुळे प्रशासनाने असे थडगे काढावेत, आणि मंदिरांना कुठेही हात लावायचा जर असेल तर आम्ही सगळे हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी उभा राहणार आहोत. जय श्रीराम. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आपण गेलो, तिथून पुढे आलो की वीर लवजी वस्ताद चौक नाव दिलेलं आहे. त्या सिव्हिलच्या पुढे आल्यानंतर तिथं आता एक घोडा लावण्यात आलेला आहे, त्याचं उद्घाटन लवकर होणार. पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सिव्हिल पासून आपण आलो, सर्जेपुराकडे असताना एक बाजू किती पुढे आलेली आहे. पण प्रशासनातले जे काही टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आणि विशेषतः अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे संगनमत करून त्यांच्याकडून काहीतरी तडजोड होऊन ते अतिक्रमण काढत नाहीत, असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे ते देखील अतिक्रमण त्यांनी काढावं, की ज्या घोड्याच्या मागे जे अतिक्रमण आहे, आणि नाही आलं तर घोडा सर उलटा करू, आम्ही घोडा तिकडे सोडू. त्यामुळे हे घोड्याची काळजी घ्यावी, ते अतिक्रमण त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं. हे टाउन प्लॅनिंग वाले थोडं जरा हिरवं काय आलं तर त्याला घाबरतात, तसं न घाबरता त्यांनी भगव्यावरती जर कुठं आलं तर तुम्हाला सांगतो की त्याच्या विरोधात देखील आम्ही योग्य ती भूमिका त्यावेळेस घेऊ.